एखाद्या सेलिब्रिटीने जर का त्याचा लुक चेंज केला तर त्याची हमखास चर्चा होते। मात्र जेव्हा एखादा राजकीय नेता आपला लुक बदलतो तेव्हा त्याच्या बदललेल्या लुकची तर सगळ्यात जास्त चर्चा होते। तर तुम्ही यांना ओळखले का? नसेल ओळखलं तर ऐका। तर हे तेच नेते आहेत ज्यांनी घाटकोपरमध्ये सगळ्यात मोठ्या दहीहंडीचं आयोजन केलं होतं। इतकंच नाही तर पोरी पळवून आणू या वादग्रस्त विधानाबद्दल हे नेते कोंडीतही सापडले होते आणि त्यावर यांनी माफी सुद्धा मागितली होती। आणि हेच राजकीय नेते म्हणजे घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राम कदम आहेत। सध्या राम कदम हे त्यांच्या बदललेल्या हेअरस्टाईलमुळे म्हणजेच वाढवलेल्या केसांच्या हेअरस्टाईलमुळे ते सध्या चांगले चर्चेत आलेत। राम कदम यांनी त्यांच्या बदललेल्या लुक्सचे काही फोटोज त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरती पोस्ट केलेत आणि याला कारणही तसंच आहे। कदम यांनी 2 ऑक्टोबरला फेसबुकवर एक पोस्ट लिहित त्यांच्या केस वाढवण्यामागे नक्की काय कारण आहे हे त्या पोस्टमध्ये स्पष्ट केले। तर कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की जोपर्यंत माझ्या घाटकोपर मतदारसंघाला पर्याप्त पाणी मिळत नाही तोपर्यंत मी डोक्याचे केस कापणार नाही आणि ही माझी प्रतिज्ञा आहे। त्यानंतर कदम यांनी 4 ऑक्टोबर पासून केदारनाथ यात्रेचं आयोजन केलं होतं आणि या यात्रेतही कदम याच लुकमध्ये दिसून आले होते। त्यामुळे आता कदम यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेमुळे त्यांच्या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न कधी सुटणार आणि कदम हे आपल्या जुन्या लुकमध्ये पुन्हा केव्हा दिसणार अद्याप तरी याचा अंदाज बांधणं आता कठीण आहे। तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।